नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आनंदी, उत्साही? यस, आनंदी असायलाच पाहिजे, उत्साही असायला पाहिजे आणि ही एनर्जी कायम राहिली पाहिजे, कारण हीच एनर्जी आपल्याला पुढं कामात येतो. दिवसभरात एनर्जी आपल्याला पुरते. तर मित्रांनो, आज एका नवीन विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मी रोज काही ना काही आपल्या टॉपिकवर डिस्कशन असते. बरेच जण लाईव्ह याच्यामध्ये बघतात, बरेच जण ऑफलाईन बघतात. तर मित्रांनो, काल असंच माझ्या मित्राचा मला फोन आला फीडबॅकसाठी. दोघं तिघं मित्रांचे आले. एक मित्र मला रागावला, का रे तू तर लहानपणी काहीच पहिलं बालमित्र भेटला, तू काही बोलत नव्हता, आता तर खूप तुझे व्हिडिओ असतात त्याच्यावर एवढं बोलतो, आम्हाला भेटत पण जा. म्हटलं नेमकं तेव्हाच मी माझ्या मित्राला भेटून आलो, त्यामुळं त्याला माहीत नाही आहे की मी त्याला भेटलो म्हणून. तुला मला भेटायचं, ठीक आहे तुला भेटायला येतो. आणि दुसऱ्या एका मित्रांनी मला फीडबॅक पाठवला, म्हणाला अरे हे प्रॅक्टिकल नाही आहे. बरोबर आहे, बऱ्याचशा गोष्टी प्रॅक्टिकल नसतात, पण आपण त्याला ट्राय करू शकतो. मी पण जे रोज आपण डिस्कशन करतो प्रत्येक पॉईंटवर कुठे ना कुठे आपण ते प्रॅक्टिकली करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामधूनच जे आपल्याला रिझल्ट भेटला त्या हिशोबाने आपण ते डिस्कस करतो. नुसतं सांगून काही फायदा होत नाही. तर ज्या गोष्टी आपण प्रत्यक्ष करून बघितल्या, कशामधून आपल्याला सक्सेस मिळालं, कशामधून नाही मिळालं, पण हे मी पॉईंट शेअर करत असतो. त्यातून आपल्याला काही ना काही कुठे बेनिफिट नाही तर नुकसान तर नक्कीच नाही होणार त्यामध्ये, तरी शेअर करायला पाहिजे गोष्टी. तसंच का मी बालमित्राला परत भेटलो तर त्यांनी मला खूप खुश झाला. तो मला भेटून मला बस स्टँडवर घ्यायला आला आणि एवढा आनंदी होता तो की मी आनंद सांगू शकत नाही. नंतर आम्ही चर्चा करता करता मग त्याच्या मुलांना त्यांनी बोलवलं, त्यासोबत आम्ही डिस्कस केलं. त्याला पण बरेचसे पॉईंट्स व्यवसायामध्ये तो चांगली मदत करत आहे, वडिलांना खूप पुढं घेऊन जात आहे. तर त्याच्यावर पण आम्ही बरेचसे चर्चा केलेली आहे. त्यात पण त्याला खूप सारे इनपुट मिळालेले आहे. आजची युवा पिढी खरंच मित्रांनो खूप ॲग्रेसिव्ह आहे, इनोव्हेटिव्ह आहे. त्यांच्याकडे खूप चांगल्या आयडिया आहेत, त्यांना आपण स्कोप द्यायला पाहिजे. नवीन 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 आयडिया ते लावतात, त्यातून त्यांना परंपरागत बिझनेस आपण जर करत राहिलो तर त्यातून आपल्याला एवढं बेनिफिट नाही आहे की जे, कारण प्रत्येक काळानुसार प्रत्येक वेळेनुसार टेक्नॉलॉजी चेंज होते, लोकांच्या विचारसरणी चेंज होते. त्यामुळे वेगळे वेगळे आयडियाज आपल्याला लावायला पाहिजे आणि करंट मार्केटच्या हिशोबाने आपण राहायला पाहिजे. तर हे काही मुद्दे होते, आम्ही काल डिस्कस केले. तर मित्रांनो, जे पण आपण लिहितो, पोस्ट लिहितो, आपण डिस्कस करतो, यातून 100% कुणाला फायदा होईल असं सांगता येत नाही, पण नुकसान नक्कीच होणार नाही हे मी 100% सांगू शकतो. प्रत्येकाने इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करावा, कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टी असतात. प्रत्येकजण नेटवर ओपन केले की बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, पण कुठे काय चांगलं शिकायला मिळतं त्याचा आपण आवर्जून यूज करायला पाहिजे. तर हेच आज मला सांगायचं होतं की जे पण आपल्याला मिळतं त्यातून आपण पॉझिटिव्ह काय घेऊ शकतो, तर त्याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि ज्या गोष्टी आपण करू शकतो प्रॅक्टिकली करून बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाहीत, ते आपण सर्वांनी करायला पाहिजे. हीच माझी सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार.